हॅलो, आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक. त्यासाठी एक नारळ घेतला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी तांदळाचे पीठ, तूप, काजू, बदाम, मनुके, खसखस आणि वेलची पूड घेतली आहे. तर आधी आपण सारण बनवून घ्या. सारण बनवण्यासाठी खसखस टाकून घ्या, त्यामध्ये 1 चमच तूप टाकायचं. त्याच्यामध्ये काजू, बदाम, मनुके हे सगळे मिक्स करून घ्यायचे. छान असे सगळे भाजून घ्यायचे. ते भाजून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण ओलं खोबरं जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते ह्यामध्ये ॲड करायचं. छान असं खोबरं भाजून घ्यायचं. भाजून झाल्यानंतर थोडंसं ह्यामध्ये मी 1 चमच तूप ॲड केलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर 1 वाटी गूळ ॲड करायचे ह्यामध्ये आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं. पाणी सुटूपर्यंत गूळ हा छान आपण मिक्स करून घ्यायचा. हे बघा, आपलं सारण हे रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर शेवटी ह्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आणि सारण छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण तांदळाचं पीठ शिजवून घेऊ. तांदळाचं पीठ शिजवण्यासाठी एका टोपामध्ये 1 वाटी आपण पाणी ॲड करायचं. त्यामध्ये 1 चमच तूप मिक्स करायचं आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि पाणीला उकळी आल्यानंतर ह्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ आपण गरमच मळून घ्यायचं. बरं, ही रेसिपी माझ्या मम्मीच्या, व्हॉईस ओव्हर फक्त माझा आहे आणि मला हे जमत नाही बनवायला. माझ्या मम्मीलाच खूप छान येतात बनवतात. आणि हे पीठ मस्त नरम होईपर्यंत मळून घ्यायचं. त्याच्यानंतर यामध्ये तूप टाकायचं आणि पुन्हा मळून घ्यायचं आणि 10 मिनटं याला नरम होण्यासाठी पीठ ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर बघा माझी मम्मी मोदक कशी बनवते ते. मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर आपले हे सगळे मोदक रेडी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपण केसर ठेवायचा आणि 10 मिनटं आपण हे मोदक करायला ठेवून द्यायचे. बरं, ह्याच्या खाली मी हळदीची पानं ठेवले, त्याच्यानंतर मोदक ठेवले. 10 मिनटानंतर बघा आपले मोदक हे रेडी झालेले आहेत. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर द वॉचिंग.